दरम्यान मनोज जरांगे पाटलांचा वेगळ्या आरक्षणाला विरोध नेमका काय आहे तेही पाहूयात। राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार मिळणारं आरक्षण फक्त राज्यापुरतं आहे असं जरांगेंचं म्हणणं आहे। तर ओबीसींचं आरक्षण राज्य आणि केंद्रातही लागू आहे असंही जरांगेंनी सांगितलेलं आहे। तर देशपातळीवरती नोकऱ्यांसाठी मराठ्यांनाही ओबीसीतूनच आरक्षण हवं अशी जरांगेंची प्रमुख मागणी आहे। तर वेगळं मराठा आरक्षण कायद्याच्या कचाट्यात अडकू शकतं अशी ही जरांगेंनी भीती व्यक्त केली आहे। वेगळ्या आरक्षणाला कुणी आव्हान दिल्यास पुन्हा कोर्टात लढाई सुरू होणार असं जरांगेंचं म्हणणं आहे। तर वेगळ्या आरक्षणाचा फायदा फक्त 100 ते 150 जणांनाच होणार असंही जरांगेंनी नमूद केलंय। तर फक्त तिकिटांसाठीच काहींना मराठा आरक्षण हवं असल्याचंही जरांगेंनी म्हटलंय। तर 5 ते 6 कोटी मराठ्यांना वेगळं आरक्षण नको, ओबीसीतूनच आरक्षण हवं असं जरांगेंचं म्हणणं अजूनही ठासून आहे।